मला थोडं सगळे त्यांचे पदाधिकारी त्यांचे नगरसेवक येत असतील त्याला आपण काय करणार. मग कसे येतात ते आपण बोलवत आहे. आम्ही नाही बोलत. मग कसे येतात ते आम्ही लोकांना बोलवतो. आपण ते कसे येतात ते येतं तुम्ही त्याला काय करणार. आपण तुम्ही पण जाऊ बसा तिथे. आपण तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे ना साहेब. तुमचे हे म्हणतात खालचे घरात म्हणतात की ते आमदार आहे म्हणून आम्ही त्यांना बोलवतो. जाऊ बरोबर आहे. मग तसे खासदार पण आहे त्यांनाही बोलवलं पाहिजे तुम्ही. एकदम जोरात प्रचार चालू झाला एकदम. हे जे फॉर्म वाटले तुम्ही वाटले की त्यांचे कार्यकर्त्यांनी वाटले. हे बघा हे ऑनलाईन आहे. हे फक्त आपल्या वॉर्डसाठी नाहीये. 24 वॉर्ड मध्ये साहेब बरोबर आहे पण कुठल्या वॉर्ड मध्ये अशी परिस्थिती नाही. फक्त एल वॉर्ड मध्ये आहे. असं काही कुठं दिसतंय आम्हाला कुठंच दिसत नाही. पर्टिक्युलर तुमच्या चांदिवलीमध्ये फक्त हा प्रॉब्लेम. मला तुम्ही कुणाला करायचे असते ईस्टला पण वाटले. साहेब माझं म्हणणं आहे ते कोण काय करताय. आमचं म्हणणं आहे आम्हाला पण बोलवा ना साहेब. सगळे होणार. बघा आता सध्या प्रचार चालू आहे सत्ताधाऱ्यांचा. बाकी आम्हाला तर हेच दिसतोय साहेब. क्लिअर कट दिसतोय ज्या पद्धतीने सगळे उभे आहेत. नगरसेवक भावी माजी सगळे एक स्टेजवर उभे आहेत. तुम्ही आम्हाला पण सांगितलं पाहिजे ना की तुम्ही लोक पण या म्हणून. आम्ही जनरल सांगितलेलं आहे. तुम्हाला प्रत्येकाला सांगायला की निमंत्रण. अहो साहेब असं काय करताय. निमंत्रण हे नाही निमंत्रण आहे त्यांना. असं काय करताय तुम्ही ज्यांना बोलवलंय तुम्ही. नाही साहेब मी काय म्हणतोय तुम्ही आमदारांचा फोटो टाकला बरोबर आहे. आम्ही घरातनं विचारलं ते म्हणतात की बाबा ते सत्तामध्ये आहेत. तर सत्तेमध्ये तर खासदार पण आहे ना. नाही म्हणजे खुर्चीवर आहेत ना. ते म्हणते MLA स्थानिक. मला असं उत्तर दिलं स्थानिक MLA आहेत. तर मी म्हटलं बा खासदाराला पण बोलवलं पाहिजे. महापालिकेचे प्रथम लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आहेत. बरोबर आहे. त्यामुळे आणि हे सगळं जे आहे नाही आमदार आहेत मग ते पक्ष कसा येतो. एक मिनिट महानगरपालिकेचे काय ते प्रथम नागरिक आहे. प्रथम नागरिक नाही प्रथम आता लोकप्रतिनिधी जे आहेत. म्हणजे असं कुठलं GR निघालाय की आता काय ओपन आहे. कुठे ओपन आहे. नाही असं कुणी सांगितलं आम्हाला. हे तर सांगा की प्रथम आता हेच आमदार आहे. GR काय सगळीकडे जायचं. आता नगरसेवक नाहीये. अहो ऍडमिनिस्ट्रेशन तुम्ही चालवताय महानगरपालिका. त्यांना थोडी दिलेलं आहे. आमदार लोकांना थोडी दिलेलं आहे. काय साहेब तुम्ही असे उत्तर देताय आम्हाला एकदम शॉकिंग आहे एकदम. आमदार लोकप्रतिनिधी आहेत असं काय करता. नाही असू द्या ना लोकप्रतिनिधी. तुम्ही सगळी जबाबदारी दिली आहे का नगरसेवकांची त्यांना. खासदार नाहीत का. खासदार ते सत्तेमध्ये नाहीत ना महायुतीमध्ये नाही ना. नाही तर ते पण आले असते. तिकडून सांगा मला ऐकतो तुमच्याकडून. मी ते त्यांना करतो. अरे साहेब मी काय म्हणतोय आम्हाला का नाही बोलवत हे विचार आहे. जे आहे बाबा पुन्हा असते वाटप ठीक आहे. म्हणतात जे पहिले लोक होते त्याच्याच तेवढा तर इकडे फक्त या एरियाचाच काय मला प्रॉब्लेम कळत नाही मला. होणार ना लोकांनी कोणी तक्रार नाही कुणाला करायची असती पण वाटल्या. अरे साहेब बाकीच्यांचं काय घेणं देणं आपल्याला. पूर्ण ऐका एक सेकंड साहेब मी काय म्हणतोय तिथे जेवढे भावी नगरसेवक त्या महायुतीतले जे माजी नगरसेवक ऐका तर साहेब. अरे नाही मी काय म्हणतोय ऐका तर 2 मिनिटं ऐकून तर घ्या. अहो मी तेच सांगतोय ते सगळे उभे आहेत ना जनतेला. प्रसिद्धी करायची असेल नाही प्रसिद्धी हे जगासाठी आहे म्हणजे लोकांसाठी आहे की एलवॉर्ड मध्ये काय चाललंय. बनबिन नाही होणार साहेब. हे तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय. फाईल बघायचे ट्रान्सफर फाईल आहे पहिल्यापासून बघा हे बघा सगळ्या ऑनलाईन. नाही ते बघू आम्ही. पण आमचा इथं येण्याचा प्रश्न हेच आहे. मला वेळ नाही तुमच्याकडे. कशाला वेळ नाही. मग हे तुम्ही त्यांना का बोलवताय. वेळ घेतलेली आहे त्या कारणासाठी मी बोलेन. मग त्याच कारणासाठी आम्ही आलोय. बाकी का नाही बोलायचं साहेब. प्रसिद्धी मला प्रसिद्धी कोण करतोय. एक मिनिट आपण मग त्या लोकांनी केली तर चालते. सत्ताधाऱ्यांनी मोबाईल चालू केलं तर नाही ना. मी काय म्हणतोय सत्ताधाऱ्यांनी मोबाईल तुमच्या इथे चालू केलं तर चालते का तुम्हाला. त्यांची लाईव्ह चालते का तुम्हाला. नाही साहेब ऐका एकदम आपण ते दाबून साहेब राहायचं नाही. नाही मी काय म्हणतोय नाही साहेब ऐका माझं म्हणणं कुणाला दिलं ना ते गरीब लोक आहेत त्यांना दिलं आपल्याला काय त्याच्याशी ऑब्जेक्शन नाहीये. गेलं पाहिजे साहेब ऐका मी काय म्हणतोय तिथे माझं म्हणणं असं आहे तुमच्या वॉर्डमध्ये कोण इच्छुक असेल किंवा माझी असेल दुसऱ्या वॉर्डची इच्छुक किंवा माझी का अण्णामलाईंना नाही बोलवलं हे पण माझी आहेत. पण साहेब तुमच्या मंचावर कसे आलेत ते. कार्यक्रम कुणाचा आहे ते महानगरपालिकेचा आहे साहेब. महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे आणि 7 वाजल्यानंतर तुम्हाला कुणी अधिकार दिला हे कार्यक्रम घ्यायचा. आणि तुम्ही आम्हाला सांगा हे हॉल तुमच्याकडे नसेल बुकिंगसाठी आम्ही करून देतो. एक आम्हाला पण कार्यक्रम द्या. 1000 लोकांचा आम्हाला कार्यक्रम द्या. आम्ही बुक करतो हॉल. AC वाला हॉल बुक करतो चांगला. आम्ही खर्च करतो ना साहेब. आम्हाला पण द्या ना एखादा कार्यक्रम जसं त्यांना देताय तुम्ही. एक द्या ना एक कार्यक्रम द्या साहेब आम्हाला. आम्ही पण लोकांपर्यंत पोहोचवू ना सामान.
चांगल्या पद्धतीने पोचू आणि तुमच्या नेतृत्वाखाली पोचू. मी बोर्डमध्ये क्लिअर कट लिहिणार आहे की हे माल फक्त बीएमसी एलवॉर्डच्या माध्यमातून येतोय, कोण देत नाही. लोकांना आम्हाला हेच करू द्यायचं आहे, बाकी आम्हाला काय बोलायचं नाही त्याच्यात. ठीक आहे, तुम्ही एकाचं नाव टाकला ते असतील, सगळे पूर्ण पक्ष आहे त्याच्यामध्ये, बीजेपीचा एक पण कार्यकर्ता नाही, त्यांच्यामध्ये पण मतभेद. एक कार्यकर्त्याला बोलवलं ना बीजेपीच्या. हे बघा, आम्ही कुठली पत्रिका काढलेली नाही, काय काढलेली नाही. आम्ही फक्त लोकप्रतिनिधी येऊन त्यांना बोलवलेलं आहे. हा, त्यांना फक्त बोलवलेलं आहे. त्यांनी कुणाला बोलवलं काय बोलवलं याची आमचा काही संबंध. साहेब तुमच्या कार्यक्रम मध्ये आमचा कार्यक्रम तुम्ही निमंत्रक आहात साहेब. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना बोलवलं, त्यांना त्यांच्या हस्ते तोच प्रॉब्लेम आहे. जर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यांना बोलवलं तर लोकप्रतिनिधी वर्षा गायकवाड पण येत नाही, त्यांना तुम्ही बोलवलं होतं दिनेश मी नंतर करतो एका मीटिंग मध्ये. यांना जसं निमंत्रण साहेब थोडी आमची व्यथा समजून घ्या. आम्हाला तुमच्याशी काय राग नाहीये, आम्हाला तुमच्यावर कुठला रोष नाहीये. काय आम्हाला माहिती आहे तुम्ही एक दबाव तंत्र खाली आहात, आम्हाला समजतंय सगळे. पण आमचं म्हणणं असं आहे की साहेब दुसऱ्या तुम्ही इनडायरेक्टली लोकांपर्यंत पोहोचवताय ना की हे सामान तुम्हाला हे लोक देत आहेत म्हणून. पब्लिकला नाही माहित अजून की तुम्ही देताय. अहो तुम्ही एवढं मोठं काम करताय साहेब, किती चांगलं काम करताय तुम्हाला माहिती आहे का? लोकप्रतिनिधी असेल, कोणी असेल, शेवटी सरकारच्या योजना त्यातूनच देणार आहे. आपण तेच सांगतो ना, ते लोकांना माहित नाही ना. कारण फॉर्म त्यांचे कार्यकर्ते जाऊन त्यांच्या घरी देतात, सिलेक्टेड लोकांच्या फॉर्म त्यांना जे पाहिजे त्याच लोकांना देतात. मग साहेब आम्ही करायचं काय? आम्हाला पण द्या ना एक 200-500 फॉर्म, 1000 फॉर्म. ही जाहिरात